नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा ज्याची आपण तयारी करत आहोत। या ठिकाणी परीक्षेचे आपल्याकडे आता शेवटचे अंतिम दिवस राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही IMP स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, जे की पेपर 1 ची आपण या ठिकाणी मित्रांनो तयारी करत आहोत आणि जो पेपर 2 आहे आपला, त्याची देखील आपण लवकरच आपले जे काही अतिसंभव प्रश्नांची सीरीज आहे ते मित्रांनो आपण सब्जेक्टनुसारचे आपण सर्व काही त्या ठिकाणी कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही सेट परीक्षेची तयारी करत असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट व त्यासोबत मित्रांनो जे काही IMP नोटिफिकेशन येतील त्याची देखील तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपण अपडेट प्रोव्हाइड करून देत असतो। आणि जे विद्यार्थी आपल्या स्पेशली क्रॅक बॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये इनरोल केले नसतील सेट परीक्षा मित्रांनो, तर तुम्ही ते देखील इनरोल करून घ्या, कारण का आजपासून आपले जे काही संभाव्य पेपर 1 चे मित्रांनो जेवढे काही टेस्ट सिरीज आहेत ते आपण मित्रांनो आपण आजपासून सुरू केलेलं आहे। जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये जाऊन सेट परीक्षेची बॅच तुम्ही त्यामध्ये निवडू शकता। आणि त्यामध्ये मित्रांनो आपण जे आहे वेळापत्रकानुसार संपूर्ण काही टेस्ट सिरीज तुम्हाला ॲड करून देणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी जे की अतिशय IMP असणारे आहे। जे तुमचा परीक्षा फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने ते सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सोडवायला मिळणार असेल। तर सुरू करू आजचा व्हिडिओ। प्रश्न आपली पत्रिका 2 आहे, जे की आपण यामधले पाहू आता IMP स्वरूपाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यातला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणते अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे? तर यापैकी कोणतं जे की अध्यापनाचं मुख्य उद्दिष्ट आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेचा आणि मानसिक क्षमतेचा विकास करणे। केवळ माहिती देणे म्हणजे अध्यापन नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे हे अध्यापनाचं जे की उद्दिष्ट आहे। म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 2 काय म्हणतो पहा, अध्यापनाच्या विमर्शक पातळीवर ज्याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो, तर खालीलपैकी कशाचा समावेश होतो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, समस्या सोडवणे आणि चिकित्सक विचार करणे, जे की याचा जो थोडक्यामध्ये समावेश होतो। तर विमर्शक पातळी हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर आहे, जिथे विद्यार्थी स्वतः समस्येचे विश्लेषण करतात आणि त्यावर उपाय जे आहे थोडक्यामध्ये जे की शोधतात। म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला प्रश्न 3 असा आहे पुढील, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कमतरता आणि त्यांच्या मागील कारणे शोधण्यासाठी शिक्षकाने कोणते मूल्यमापन जे की पद्धती करावी जे की वापरावी थोडक्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की नैदानिक मूल्यमापन ज्याला आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन असं म्हणतो, हे जे आहे जे की पद्धती वापरावी। याने काय होते पहा, की जे डायग्नोस्टिक्स म्हणजे की नैदानिक मूल्यमापनाची पद्धत आहे, जी की मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी आणि कच्च्या दुव्यांचा शोध घेणे हा जो थोडक्यामध्ये असतो। त्यामुळे याचं पर्याय नंबर बी हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 4था प्रश्न, कृती संशोधन म्हणजे काय? तर कृती संशोधन कशाला म्हटलं जातं? तर हा प्रश्न रिसर्च ॲप्टिट्यूड मधला आपला हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की एखाद्या तत्कालिक किंवा स्थानिक समस्येवर त्वरित उपाय शोधण्यासाठी केलेलं संशोधन त्याला कृती संशोधन असं म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्शन रिसर्च असं देखील म्हटलं जातं। त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न आपला काय म्हणतो, जर एखाद्या संशोधकाला लोकसंख्येमधील प्रत्येक घटकाला निवडीची समाधान संधी द्यायची असेल तर त्याने कोणते नमुना जे की निवड पद्धती वापरावी यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर थोडक्यामध्ये जे की सी, ज्याला यादृच्छिक नमुना निवड ज्याला आपण प्रोबॅबिलिटी किंवा रँडम सॅम्पलिंग असं देखील म्हणतो, हे जे थोडक्यामध्ये जी पद्धत वापरावी। पर्याय नंबर याचं सी त्यामुळे उत्तर होईल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, संशोधनामध्ये साहित्यिक चोरी टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? तर यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, वापरलेल्या मूळ साहित्यांचा योग्य संदर्भ देणे हे जे थोडक्यामध्ये की करणं आवश्यक आहे। संशोधनात प्रामाणिकपणा जपण्यासाठी ज्या लेखकाचे विचार किंवा विधाने आपण वापरली आहेत त्यांना क्रेडिट किंवा योग्य संदर्भ देणे अनिवार्य आहे। पर्याय नंबर त्यामुळे याचं जे की ब या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न जो की उतारा वाचून सोडवायचा आहे। परीक्षेत तुम्हाला उतारा वाचून देखील प्रश्न सोडवण्यासाठी येतात आणि यावरचा तुम्हाला एकही प्रश्न चुकू द्यायचा नाही, कारण का हेच प्रश्न असतात जे की आपल्याला परीक्षेमध्ये चांगला स्कोर करण्यासाठी जे की मदतगार ठरणारे असतात। फक्त आपल्याला हा उतारा वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि त्यावरचे आधारित हे प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहे। तर मी हे संपूर्ण उतारा जे आहे प्रश्न मी तुम्हाला फटाफट उत्तरे सांगून टाकून दिले या ठिकाणी मित्रांनो, कारण का उतारा वाचत गेला तर वेळ हा खूप आपल्याला या ठिकाणी लागणारा असेल। तर प्रश्न 7वा काय म्हणतो पहा, उतारानुसार आजच्या काळातील मुख्य समस्या कोणती आहे? जो की उतारा आपण जर वाचला तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर बी, जे की माहिती भरपूर असूनही खऱ्या ज्ञानाची कमतरता असणे हे जे आहे जे की उत्तर होईल।
त्यानंतर आपला पुढील प्रश्न, डिजिटल क्रांतीचा फायदा घेण्यासाठी शिक्षण व्यवस्थेने काय केले पाहिजे यापैकी जे की काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की विद्यार्थ्यांमध्ये माहितीची विश्लेषण करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, हे जे आहे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो, वर्गातील संवाद यशस्वी होण्यासाठी तो कसा असणे आवश्यक आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की परस्पर संवादी आणि विद्यार्थी केंद्रित असणे इम्पॉर्टंट आहे. तर वर्गातील संवाद तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही त्यात सक्रिय सहभाग घेतात आणि फीडबॅक जे की मिळतो, म्हणजे प्रतिक्रिया जे की मिळते, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढचा 10वा प्रश्न असा आहे, संदेशवहनातील अशाब्दिक घटकाचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर शब्दांचा वापर न करता केवळ चेहऱ्यांचा हावभाव, डोळ्याचा संपर्क किंवा हातवाऱ्याद्वारे केला जाणारा संवाद म्हणजे ज्याला आपण अशाब्दिक संवाद असं म्हणतो, म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे जे उत्तर जे होणार असेल. तर जे विद्यार्थी आपल्या सेट परीक्षेच्या अंतिम दिवसाच्या जे काही आपण क्रॅश कोर्स बॅच आपण जे रिलीज केलेली आहे आजपासूनची, ज्यामध्ये आज आपला पहिला पेपर मित्रांनो आपण जे आहे ऍड करणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये आता लगेचच्या लगेच जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे मित्रांनो, आणि परीक्षेपूर्व तुम्ही ती नक्की बॅच जॉईन करून घ्या पेपर 1च्या परिपूर्ण मित्रांनो तयारीसाठी. कारण का त्यामध्ये जो तुमचा संपूर्ण अवघड स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे तो आपण अतिशय सोप्या पद्धतीने त्यामध्ये आपल्या टेस्टच्या स्वरूपामध्ये मांडून तुम्हाला दिलेला आहे, आणि जो परीक्षेचा पॅटर्न आहे, तुमचा फॉर्मॅट आहे, त्यानुसार आपण संपूर्ण काही A to Z त्यामध्ये ऍड करून दिलेलं आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम पद्धतीला तुम्ही लागू शकता. त्यानंतरचा प्रश्न पुढील 11वा असा आहे पहा, संवादाच्या प्रक्रियेत गोंगाट किंवा अडथळा म्हणजे काय असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की संदेश समजून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारा कोणताही घटक हे जे थोडक्यात आहे. तर संवादात नॉईजचा अर्थ केवळ भौतिक आवाज नाही तर मानसिक तणाव, भाषेची अडचण किंवा तांत्रिक बिघाड यासारखे संवादात अडथळा आणणारे सर्व देखील घटक येतात, म्हणून पर्याय नंबर हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा पहा, जो की मॅथमॅटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे आपला, गणितीय तर्क आणि अभियोग्यता मधला. तर या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत येतात, जे की ह्या लेवलचे सेम तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. तर पुढील संख्या मालिका पूर्ण करा. तर या ठिकाणी एक मालिका आहे संख्याक्रम जो की पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये 2, 6, 12, 20 आणि 30. तर पुढची संख्या कोणती असणारी असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला पहिल्या ज्या 2 संख्या आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचा लॉजिक वापरलेला आहे तोच लॉजिक आपल्याला पुढे वापरावा लागणारा असतो. म्हणजेच काय, तर 2 आणि 4 मध्ये असं काय 2 आणि 6 यामधला जो गॅप आहे कशाने फिल होणार असेल ते आपल्याला पाहावं लागतं. म्हणजेच काय, तर 2 + 4 या ठिकाणी किती येईल, पुढची संख्या 6 ही मिळालेली आहे. तर 6च्या पुढची संख्या जी आहे 12 ती कसे मिळेल हे आपल्याला पाहावं लागणार असेल. तर 6 मध्ये आपण 6 प्लस केल्यास जे की 12 हे आपल्याला मिळेल. तर 12 मध्ये आपण अशी कोणती संख्या ऍड केल्यास आपल्याला 20 मिळेल, तर 12 मध्ये आपल्याला 8 ही संख्या ऍड केल्यास 20 ही संख्या जी आहे ती मिळू शकते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी प्रत्येकी 2-2 संख्येने या ठिकाणी जी आहे ती वाढ होत आहे. यामध्ये इथे 4 आलं, पुन्हा 4 नंतर 6 आलं, 6 नंतर या ठिकाणी 8 आलेलं आहे. तर मग आता पुढची जी संख्या आपल्याला 20 मिळाली आहे, तर 20 मध्ये आपण समजा 10 मिळवले तर आपल्याला किती संख्या मिळते, तर 30 ही संख्या मिळते. तर 30 मध्ये आपण किती मिळवायला पाहिजे, तर 30 मध्ये आपण 12 मिळवले तर आपल्याला जे की पुढची संख्या 42 ही मिळते, म्हणून पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होईल. कारण का पुढची संख्या ही पुढचं मिळवल्यानंतर जे काही येणारी संख्या आहे ती आपलं उत्तर असते, म्हणजे की येणारी संख्या जी की आपली 42 ही होईल, म्हणून पर्याय नंबर. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय म्हणतो पहा पुढील, की एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द VGCEJGT असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत स्टुडंट हा शब्द कसा लिहिला जाईल. तर स्टुडंट या शब्दासाठी आपल्याला जो की वरच्या प्रमाणे जो शब्द लिहिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला जो की खाली पण लिहायचा आहे. तर हा प्रश्न देखील एक सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही आहे. कारण का यामध्ये आपल्याला जे इंग्रजी मूळ अक्षराप्रमाणे जे काही शब्दांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत प्रथम शब्दात तेच आपल्याला द्वितीय शब्दामध्ये बदल करायचे असं. जसं की आपण टीचर हा शब्द जर पाहिला तर टीचरसाठी VGCEJGT हा ज्याप्रमाणे घेतलेला बदल आहे सेम बदल आपल्याला स्टुडंटमध्ये देखील घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारचे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारली जातात. तर यामध्ये पहा, जर आपण टीचर हा शब्द ऑब्झर्व केला तर यामध्ये जे की प्रत्येक शब्दाचे 2-2 अक्षरे घेऊन या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर टी नंतरचा जो दुसरा शब्द आहे, टी नंतरचा येणारा दुसरा शब्द कोणता आहे, तर तो आहे जे की व्ही शब्द आहे, ज्या की या ठिकाणी प्रथमता घेतलेला आहे. त्यानंतर ई नंतरचा जो दुसरा क्रमांकाचा शब्द आहे, ई मध्ये 2 शब्द जोडल्यास कोणता येतो, तर तो आहे जी आहे.
त्यानंतर ए मध्ये आपण 2 शब्द सोडल्यास तर कोणता येणारा शब्द आहे जे की सी आहे. तर सेम याप्रमाणे आपल्याला स्टुडंटमध्ये देखील शब्दांमध्ये बदल जो आहे तो करायचा आहे. तर स्टुडंटमध्ये आपण पाहिलं तर स्टुडंटचे देखील आपला शब्दक्रम या ठिकाणी जोडावे लागतात. तर स्टुडंटमध्ये पाहिलं तर आपण स्टुडंट पासूनचा दुसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता आहे या ठिकाणी जे की मध्यंतरी शब्द येणारा असेल टी नंतर कोणता शब्द येतो जे की यू हा शब्द दुसऱ्या क्रमांकाचा येणारा असेल. तर टी नंतरचा कोणता आहे मग टी नंतरचा जो की यू हा शब्द येईल. त्यानंतर कोणता येणार असेल जे की बी हा शब्द येईल. तर यू आणि व्ही हा शब्द आपल्याला जो की 3 पर्यायामध्ये पाहायला मिळणारा आहे. त्यानंतर पुढचा शब्द कोणता आहे तर यू. तर यू मध्ये आपण 2 शब्द ऍड केल्यास कोणता शब्द येणार असेल तर यू नंतर व्ही येईल आणि व्ही नंतर काय येईल तर डब्ल्यू हे जे आहे ते येणार असेल. तर डब्ल्यू या 2 पर्यायामध्ये दिलेला नाही जे की या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू हा पर्याय नंबर डी मध्ये पाहायला मिळतो. तरी आपण या ठिकाणी ए मध्ये जरी पाहायला या ठिकाणी मिळाला तर आपण पुढचं देखील एक शब्द आपण कन्फर्मेशन घेऊ शकतो जे की डी पासूनचा दुसरा शब्द कोणता आहे तर ई आहे. ई नंतर कोणता येईल जे की एफ हा जो की येणारा असेल. तर एफ या ठिकाणी नाही आहे म्हणून ए हे होणार नसेल. पर्याय नंबर डी या ठिकाणी जे की आपलं अचूक उत्तर होणार असेल. तर असे देखील तुम्हाला काही प्रश्न जे की सांकेतिक भाषेवर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये निवडण्यासाठी मित्रांनो जे की विचारली जातात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण जे की मित्रांनो मिळून येणारे असतील. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हणेल. एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. जर ती वस्तू 20% नफ्याने विकली तर त्याची विक्री किंमत किती असेल. तर 20% नफ्याने विकली तर म्हटलेलं आहे या ठिकाणी त्याची आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला जो नफा आहे तो आपल्याला काढून घ्यावा लागणार असेल. तर नफा आपण सुरुवातीला काढून घेऊ. तर यासाठी काय सूत्र आहे तर नफा बरोबर किती जे की या ठिकाणी 800चे जे काय 20% या ठिकाणी आहे. तर आपण 800चे 20% काढलं तर किती होईल या ठिकाणी पहा. तर 800 गुणिले 20 डिवाइड बाय 100. तर 100 मध्ये याचे 0 1 कट आणि ह्याचं 0 1 कट किती उरले 80 आणि 2. तर 80 दोन्ही किती होतात 160. तर 160 रुपये या ठिकाणी जे की होणारा नफा आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर विक्री किंमत काढायला सांगितलेलं आहे. तर विक्री किंमतीचं सूत्र काय आहे तर ते आहे खरेदी किंमत अधिक या ठिकाणी नफा. तर या ठिकाणी खरेदी किंमत किती आपल्याला दिलेली आहे जे की 800 रुपये. नफा किती निघालेला आहे तर 160 रुपये. तर 800 प्लस 160 किती होतात जे की 960 रुपये. तर 960 आपल्याला पर्याय नंबर किती मध्ये मिळतं पर्याय नंबर ए मध्ये जे की आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर पर्याय नंबर ए आपल्या या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर सेम तुम्हाला अशा स्वरूपाचेच प्रश्न तुमच्या सेटच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये मित्रांनो विचारली जाणारे असतील. त्यामुळे तुम्हाला तयारी देखील सेम या प्रकारेच करायची आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा काय म्हणतो पहा. सर्व मनुष्य मरणशील आहेत. सॉक्रेटिस हा मनुष्य आहे म्हणून सॉक्रेटिस मरणशील आहे हा युक्तिवाद कोणत्या प्रकारचा आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की निगमन युक्तिवाद आहे ज्याला आपण डिटेक्टिव्ह रिझनिंग असं देखील म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे 16वा. भारतीय तर्कशास्त्रानुसार ज्ञानाचे किती वैध स्रोत मानले गेले आहेत. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की 1 आहे जे की 4 मानले गेलेले आहेत. तर न्याय दर्शनाने 4 प्रमाणे वैध मानलेले आहेत ज्यामध्ये पहिलं आहे प्रत्यक्ष, दुसरा अनुमान आहे, तिसरं उपमान आहे आणि चौथं जे की शब्द या प्रकारे दिलेलं आहे. तर या ठिकाणी पर्याय नंबर जे की ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे जो की काय म्हणतो पहा. काही आपल्याला खाली माहिती दिलेली आहे जे की माहिती विश्लेषण ज्याला आपण डाटा इंटरप्रिटेशनचे असं देखील प्रश्न म्हणतो ज्यामध्ये तुम्हाला माहितीच्या आधारे सोडवायचे असतात. त्या ठिकाणी एक ग्राफ दिला असतो आणि त्या ग्राफच्या साहाय्याने जे की सोडवायचे असतात. परंतु काही प्रश्न असे देखील असतात ज्यामध्ये तुम्हाला माहिती आधारे सोडवायचे असतात. तर माहिती काय आहे तर एकूण विद्यार्थी 500 आहेत ज्यामध्ये आर्ट्सचे विद्यार्थी 40%, सायन्सचे विद्यार्थी 35% आणि कॉमर्सचे 25% दिलेले आहेत. त्या आधारावर आपल्याला समोरील प्रश्न सोडवायचे आहेत. तर काय म्हणतो पहा प्रश्न 17वा. कॉमर्स शाखेत एकूण किती विद्यार्थी शिकत आहेत या ठिकाणी जे काही 500चे किती टक्के जे की 25% विद्यार्थी. म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण 500चे 25% काढलं तर किती होतात तर जे आहे 125 एवढे जे आहे ते होतात. पर्याय नंबर बी याचं उत्तर जे की होणार असेल. तर टक्केवारी काढायला तुम्हाला येत नसेल मित्रांनो तुम्हाला ते देखील शॉर्टमध्ये सांगतो. तर 500चे 25% म्हणजेच काय या ठिकाणी 500 गुणाकारामध्ये 25 डिवाइड बाय 100 या प्रकारे. तर शून्याला 0 कट झाले आणि 25 5 125 पर्याय नंबर जे की बी हे उत्तर होणार असेल. त्यामुळे तर या प्रकारे तुम्हाला याचं असं उत्तर जे आहे ते काढायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो. आर्ट शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे. तर या ठिकाणी आर्टचे आणि जे काही सायन्सचे यामधला आपल्याला कॉम्पॅरिझन करायचं आहे. तर टक्केवारी मधला आपण फरक पाहिला तर 40%
वजा 35%. तर या ठिकाणी हा फरक यामध्ये आहे. म्हणजेच काय, तर 40 मधून 35 झाले तर किती, 5% या ठिकाणी उरणारे असतील. म्हणजेच काय, तर 500चे आपण 5% काढलं तेव्हा किती या ठिकाणी मिळालेलं होतं, जे की 500चे 5%. आपण पहिलं काय काढलेलं होतं, तर कॉमर्सचे किती होते, 25 होते. तर 25% मध्ये किती 125 मिळाले आहेत. तर 500चे 5% किती होतील, जे की 25 हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर ए या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते निघणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कम्प्युटरच्या संदर्भात URL चं फुल फॉर्म काय आहे, तर URL तर काय होणार असेल, पर्याय नंबर ए जे की युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे जे आहे जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता इंटरनेटचा सर्च इंजिन नाही, तर नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की डी, विंडोज हे जे आहे थोडक्यामध्ये जे की सर्च सिस्टम नाही, म्हणजे की सर्च इंजिन नाही, तर हे ऑपरेटिंग सिस्टम आहे. म्हणून पर्याय नंबर डी हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 21वा, ईमेलमध्ये BCCचा अर्थ काय होतो, तर BCC जो असतो त्याचा अर्थ काय होतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की ब्लाइंड कार्बन कॉपी असा जो याचा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जागतिक तापमान वाढीसाठी खालीलपैकी कोणता वायू प्रामुख्याने कारणीभूत आहे यापैकी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, कार्बन डायऑक्साईड जे आपण CO2 असं देखील म्हणतो, CO2 हा जो या थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कोठे आहे यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की गुरगाव, भारत आपण जे गुरुग्राम म्हणतो ते या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणे हा थोडक्यामध्ये आहे, ज्याला आपण क्लायमेट चेंजेस असं देखील म्हणतो, याच्याशी हे संबंधित आहे. 1997 हा क्योटो प्रोटोकॉल आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, मानवी आरोग्यासाठी हवेतील PM 2.5 चा धोका जास्त का असतो, कशामुळे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की अतिशय सूक्ष्म असल्यामुळे थेट ते फुफ्सात आणि रक्तामध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे जे की आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च शैक्षणिक धोरण ठरणारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असं देखील म्हणतो, ही कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए जे की डॉक्टर कुस्तिरी रंगन समिती याच्यावर जे की आधारित आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भारतामधील विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना ग्रेड किंवा मानांकन देणारी NAAC ही संस्था कोठे स्थित आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की बँगलोर या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील तांत्रिक शिक्षणाचे नियमन करते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी बी जे की AICTE हे जे आहे ती करते, म्हणजे की ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था करते. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठ सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हा आपण क्वेश्चन फॉर यू साठी म्हणजेच की तुमच्यासाठी ठेवलेला क्वेश्चन आहे. जर तुम्हाला याचं अचूक उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. पर्याय आहेत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा यापैकी कोणतं जे आहे याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, पहा, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, समवर्त सूची यामध्ये जो की हा जो काही विषय जो की नमूद केलेला आहे, पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले भाग 2 मध्ये टॉप 30 क्वेश्चन पाहिले आहे तुमच्या सेट अभ्यासक्रमानुसार. ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली जे काही क्रॅक बॅचची टेस्ट सिरीज जॉईन करा असेल त्यांनी आपले ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आजपासूनचे टेस्ट सिरीज सर्व काही सोडवायला मिळणारे असतील आणि या सर्व टेस्ट आपल्या वेळापत्रकानुसार असणार असेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.